रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति, मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम्। वर्णानाम् अर्थसङ्घानां, रसानां छन्दसामपि, मङ्गलानां च कर्तारौ, वन्दे वाणी विनायकौ। भवानी शङ्करौ वन्दे, श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति, सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्। सीतारामगुणग्राम, पुण्यारण्यविहारिणौ, वन्दे विशुद्धविज्ञानौ, कवीश्वर कपीश्वरौ। यन्मायावशवर्ति विश्वमखिलं, ब्रह्मादिदेवासुरा। यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं, रज्जौ यथार्हेर्भ्रमः। यत्पादप्लवमेकमेव हि भवां, बोधे स्थितिर्षावताम्। वन्देऽहं तमशेषकारणपरं, रामाख्यमीशं हरिम्। नानापुराणनिगमागमसम्मतं यद्, रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, भाष्यानिबन्धमतिमञ्जुलमातनोति। जानकी जीवन त्वं शरणं, दशरथ नंदन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं, दशरथ नंदन त्वं शरणं। कौसल्यात्मज भ्रातृजीवना, भक्तवत्सला त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं, अयोध्याधीश त्वं शरणं। रावणकन्दन त्वं शरणं, अहिलोद्धारक पतितपावना, वालिमर्दना त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं, प्रजानुरञ्जन त्वं शरणं। त्रैलोक्यपालक त्वं शरणं, सजल श्याम घन हनुमज्जीवन, रघुकुलनन्दन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं, राजीवलोचन त्वं शरणं। आजानुबाहु त्वं शरणं,
काकपक्षधर कोदण्डकेतु त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं गुणत्वं शरणं विश्वाधारा त्वं शरणं पूर्णकाम हरि सत्य प्रतिज्ञा आत्मा राम त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं बाल समय रवि भक्षिलियो तब तीनहु लोक भयो अंधियारो ताहि सो त्रास भयो जग को यह संकट काहू सो जातन टारो देवन आनि करी बिनती तब छांडी दियो रवि कष्ट निवारो वो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो लाल देह लालील से अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानव दलन जय 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 कपीसूर पाईन के ही गति पतित पावन राम भजी सुनु सठ मना गनिका अजामिल व्याध गिध गजादि फल चारे घना आभीर जमन किरात फस श्वपचादि अति अघरूप दे कही नाम बारक तेति पावन होहि राम नमामि ते सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय। आज रामकथेचा आपला चौथा दिवस आहे। आज आपण काल म्हटल्याप्रमाणे वसिष्ठ महामुनींच्या चरित्राशी निगडीत असलेलं रामायणाचं आणि तसंच सनातन धर्माच्या दृष्टीने असणारं स्वरूप जे एक सूत्र आपण घेतलं आहे ते सूत्रच असं आहे की सनातन धर्म हा प्रभू रामचंद्रांच्या शिवाय उभा राहू शकत नाही, जगला जाऊ शकत नाही आणि या देशाला वर्धित करू पण शकत नाही। जर आमची उन्नती प्रगती करून घ्यायची असेल तरीही रामचरित्रच आहे आणि आम्हाला जर आमचं अस्तित्व टिकवून राहायचं असलं तरीही आम्हाला रामचरित्रच आहे। या रामचरित्रामधून अनेक खाण आहे ती ज्ञानाची,
त्याच्यामधून अनेकानेक गोष्टी बाहेर येतात. त्याच्यातून प्रत्येकाला आपापल्या विषयातलं, आपल्या आपल्या आवडीचं, आपल्या आपल्या भूमिकेचं तिथे स्पष्टीकरण मिळत राहतं. अनेक अनेक विषय आहेत की ज्याची चर्चा रामायणाच्या अंगाने होते. काल आपण बघितलं वसिष्ठांचं चरित्र. वसिष्ठांनी इक्ष्वाकू वंशाला हाताशी धरून त्या वंशाच्या परंपरेमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येणार म्हणून साक्षात भगवंताच्या सेवेकरता त्या घराण्याशी आपलं संबंध म्हणा किंवा आपलं एक जवळिकेचं नातं त्यांनी निर्माण केलं आणि त्या संबंधांना गुरुशिष्य रूप असं दिलं. वसिष्ठांच्या इतका श्रेष्ठ गुरु कुठे मिळणार. आणि त्यामुळे काल आपण त्यांच्या चरित्राचं वैशिष्ट्य पाहिलं की या देशाला आजपर्यंत ज्या चांगल्या गुणांनी मंडित केलं आहे ते सगळे गुण, त्याचे सगळे संस्कार हे वसिष्ठांनी आमच्यावर घडवलेले आहेत. आणि त्या संस्कारामध्ये हा देश बघा कुठे कृतयुग आहे, कुठे कलियुग आहे, पण किती दृढतर संस्कार केले असले पाहिजेत हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की आजच्या काळामध्ये सुद्धा अनेक उपासना पद्धती ज्या समोर आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एक उपासना पद्धती आजही विद्यमान आहे की हे सप्तर्षी चिरंजीव तर आहेतच, पण आमच्याकरता कार्यकारी आहेत. आणि त्या परंपरेमध्ये लोक ह्या सप्तर्षींचं ध्यान करतात, त्यांना आवाहन करतात आणि या सप्तर्षींच्याकडनं आपल्या जीवनाचं कल्याण मागून घेतात. आणि त्यासाठी त्यांची जी ध्यानपद्धती, उपासना पद्धती आहे ती त्यांच्या परंपरेमध्ये विकसित केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या ऋषी मंडलांच्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही हा भाग वेगळा. त्याचं कारण असं की काय करू शकतो, त्यांनी जो मार्ग आम्हाला घालून दिलेला आहे त्या मार्गावरून चालण्याचा थोडा तरी प्रयत्न करू शकतो. आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो, जे काही आचार, धर्म, विधी, निषेध, त्यानंतर पुष्कळ गोष्टी की कोणते धर्मग्रंथ घ्यावेत, कोणतं तत्त्वज्ञान स्वीकारावं, अशा अनेक गोष्टी ह्या ऋषी परंपरेतून आम्ही घेऊ शकतो. आणि आम्हाला जे जमत नाही ते न जमण्याचं स्वरूप असं आहे की त्यांनी जो पल्ला गाठला आहे, जी उंची गाठली आहे, त्यांनी जे कमीत कमी धर्माचरणाकरता सांगितलेलं आहे तेवढंसुद्धा आचरण आमच्याकडनं होणं अवघड आहे. कारण या काळामध्ये धर्माचरण हे फक्त नामस्मरणामध्ये आणि सदाचार, सद्विचार, सद्भावना इथपर्यंत टिकवण्याच्याच मर्यादित आहे. कारण कर्माचा धर्म किंवा कर्मकांडात्मक धर्म किंवा कर्माची बाजू आम्ही या काळात नाही सांभाळू शकत. दुसरी तत्त्वज्ञानाची बाजू म्हटली तरीसुद्धा ह्या काळामध्ये नाही सांभाळली जात. कारण तत्त्वज्ञानसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आचरणं, ते समजून घेणं अवघड झालं आहे. अनेक धर्मांची सरमिसळ झालेली असल्यामुळे प्रत्येकाच्या तत्त्वज्ञानातलं काहीतरी उचललं जातं आणि ते आपल्या तत्त्वज्ञानाशी जोडलं जातं आणि ते त्याच्यात इतकं बेमालूम मिसळून टाकलं जातं की मनुष्याला कळतही नाही की हा आपला भाग नाही. आणि त्यामुळे पुष्कळ गोष्टी आहेत. पंथोपपंथ जे निर्माण झाले त्याचं आकर्षण जे ज्या माणसाला वाटलं ते त्यांनी आपल्या परंपरेमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला एक अतिशय चांगली परंपरा आहे, संत परंपरा आहे, श्रेष्ठ संतांची परंपरा आहे, फार अधिकारी संतांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकाराम घ्या, संत रामदास घ्या, संत एकनाथ घ्या, कुणाही ऋषीपेक्षा त्यांचं चरित्र कमी नाही आहे, कुणाही ऋषींपेक्षा त्यांचं कार्य कमी नाही आहे. आणि त्यामुळे आज आम्ही जे जिवंत आहोत किंवा आज आम्ही जे अनुसरू शकतो, भले ऋषी परंपरेला आम्ही पूर्णार्थाने नाही अनुसरणार, पण संतांनी आम्हाला सोपं करून दिलं आहे, तो सोपा धर्म नक्कीच आचरता येतो. म्हणून पहिल्या दिवशीच आपण सनातन धर्माचं स्वरूप बघताना आपल्याला ज्या स्तरावरती धर्माचं सुलभीकरण करून दिलेलं आहे ते संतांनी केलं आहे, त्याबद्दल वाद नाही. आता विश्वामित्रांचं वैशिष्ट्य पण आहे
विश्वामित्र ही प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आहेत. त्यांनीही प्रभू रामचंद्रांच्या करता, कारण आता हा राजा होणार, इक्ष्वाकू वंशाचा राजा आहे. आणि जसं जसं राज्य वाढतच चाललं तसं तसं अनुशासनही कडक होत जातं. आज आता बघतोय की भाजपा एक एक राज्य जिंकत चाललं की त्याच्याकरता करणारी तडजोड, त्याच्याकरताच्या येणाऱ्या समस्या पुष्कळ असतात. शत्रुत्व पुष्कळ उभं राहतं. जेव्हा यश मिळतं त्या यशाबरोबर शत्रूही पुष्कळ असतात. त्या प्रत्येकाला तोंड देणं अवघड असतं. आणि वसिष्ठांनी जी भूमिका मांडली आहे की प्रत्येकाने आपल्या ठिकाणी स्वयंशिस्तीत असावं, जगाकडनं कशाची अपेक्षा करू नये आणि आपण आपलं जीवन उत्तम प्रकाराने व्यतीत करावं. समाजाला कोणत्या अनुशासनाची गरज राहत नाही. पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतोय. धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. धर्मानीच सगळ्या प्रजेनी आपलं आपलं आणि सर्वांचं, समाजाचं आणि व्यक्तीचं, समष्टीचं आणि वेष्टीचं कल्याण बघावं. परंतु विश्वामित्रांच्या ठिकाणी मात्र क्षत्रिय पद्धतीने राज्य चालवणे म्हणजे राज्य साधं नाही, अगदी मिलिटरी ऑर्डर्स आहेत. म्हणजे सैन्याच्या शिस्तीमध्ये राज्य चाललं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे सैन्याची शिस्तीतलं राज्य ते त्या पद्धतीने जे विश्वामित्रांनी चालवलं, विश्वामित्रांनी पाहिलं, विश्वामित्रांनी ते मिळवण्याचा, चालवण्याचा प्रयत्न केला. मिळवण्याचा म्हणजे त्यांना जे हवं आहे ते, ज्यांना जे भूभाग हवे आहेत ते, त्यांना आपल्या जीवनात जे पाहिजे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी आपापल्या परीने केला. पण आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा जेव्हा यशापयशावरती त्यांना आरूढ व्हावंच लागलं, अपयश आलं की पुन्हा पुन्हा तप करावं. अपयशाच्या काळामध्ये पुन्हा एक नाराजी, पुन्हा एक क्रोध किंवा पुन्हा एक असमाधान हे त्यांच्या ठिकाणी निर्माण होत होतं. याचं कारण असं की त्यांच्यावरचे जे क्षत्रिय संस्कार आहेत ते संस्कार आणि त्यांनी स्वीकारलेला जो आग्रही शिस्तीचा मार्ग तो त्या मानाने त्यांनाच प्रत्येक वेळी जाचक होत होता. आपण आता जर त्यांचं चरित्र बघितलं तर ह्या चरित्रामध्ये आपल्या लक्षात असं येतं की आता ही दोघेही समकालीन आहेत. कालपासून आपण म्हणतोय वसिष्ठ महामुनी पण, विश्वामित्र पण, दोघेही प्रभू रामचंद्रांच्या चरित्राशी निगडीत आहेत. विश्वामित्रांचा जन्म अर्थातच जिथे राज्य आहे, जिथे राजा आहे अशाच घरामध्ये झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी गाधीराजांचा तो पुत्र आहे विश्वामित्र. त्यांना गाधीराजांचा पुत्र नाही, मी चुकून बोलले, गाधीराजांच्या वंशामध्ये आहे. आणि वंशामध्ये त्यांनी यज्ञ केला की आपल्याला पुत्राची प्राप्ती व्हावी. आणि पुत्राची प्राप्ती तर त्या सोमयागामधून झाली नाही, परंतु त्यांना एक उत्तम अशी आणि गुणी, देखणी, अत्यंत सुंदर, अत्यंत हुशार, अत्यंत सद्गुणी, म्हणजे जिच्याकडे ह्या सर्व गोष्टी अगदी उत्कर्षाने आहेत, परमोत्कर्षाने आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ नये, अशा सत्यवतीचं त्यांना एक कन्यारत्न म्हणून प्राप्त झालं. त्याप्रमाणे 1000 श्यामकर्ण घोडे त्यांना मिळाले आणि ते घोडे घेऊन निघाले. त्याबरोबर रुचिक हे गाधीराजाच्या इथे येऊन पोचले. वसिष्ठ मुनि संपूजित राम, अवधपूर जन मोहित राम. वसिष्ठ मुनि संपूजित राम, अवधपूर जन मोहित राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. वसिष्ठ मुनि संपूजित राम, अवधपूर जन मोहित राम. वसिष्ठ मुनि संपूजित
पूजित राम, अवधपूर जन मोहित राम। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। गाधी राजाला काही म्हणायला जागाच उरली नाही। 1000 श्यामकर्ण घोडे घेऊन दीर्घ काळानंतर हा युवक आपल्याकडे आलेला आहे आणि आपली कन्याही त्याची वाट बघते आहे। आपल्या कन्येचाही स्वभाव बघता आणि एकूण तिचा अधिकार बघता तीही त्याची वाट पाहते आहे। ह्या दोन्हीही गोष्टींचा त्या गाधीराजावर झाला आणि तो गाधीराजा म्हणाला, मी यांचा विवाह करून देतो। त्या दोघांचा विवाह झाला। दोघांचं एकमेकांच्यावरती निस्सीम प्रेम आहे, परंतु दोघांच्या अंतःकरणातली जीवनाविषयीची भूमिका भिन्न भिन्न आहे। त्यांची मुलगी म्हणजे गाधीराजाची मुलगी ही विचारांनी सामान्य स्त्रियांच्यासारखी आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये विवाहानंतरच्या सगळ्या जीवनाचा जो विचार केला जातो त्या प्रकारचा विचार करणारी मुलगी आहे। आणि रुचिक हा आपल्या ध्येयवादामध्ये रमलेला आहे। तर तो म्हणाला, माझी जीवन प्रणालीच वेगळी आहे, माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे, त्यामुळे विवाहाविषयी तुझ्या अंतःकरणातल्या ज्या भावना असतील तसं काही माझ्या मनात नाही आहे। तरीही त्या दोघांचा संसार आणि प्रेम काहीच कमी झालं नाही, संसारातलं सुखही कमी झालं नाही। ते उत्तम प्रकाराने जीवन जगत होते। दीर्घ काळ गेला, पण हळूहळू तिच्या अंतःकरणातल्या विचारांनी उचल खाल्ली आणि ती पुन्हा पुन्हा रुचिकाला म्हणू लागली की हे काही मला पटत नाही, आपल्या जीवनामध्ये काही घडलं पाहिजे, आपलं जीवन बरोबर पुढे गेलं पाहिजे। तर तो म्हणतो, मला याच्यात रुची नाही। असं करत शेवटी तिला कळत नाही, तिच्या आईला ती सांगत असते की आमचे वादविवाद कशातच नाही आहेत, ज्ञानाची भूमिका त्यांची माझी सारखीच आहे, विचार आमचे सारखेच आहेत, आम्ही कोणत्याच बाबतीमध्ये एकमेकांच्यापासून विरोधात नाही आहोत, आमचे मतभेद नाही आहेत, कार्य त्यांनी कसं करावं याच्याबद्दल माझा मतभेद नाही, परंतु वैवाहिक जीवनामध्ये आम्ही जास्त एकत्र राहत नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये मात्र मतभेद आहेत। आणि अशा प्रकारे ती जेव्हा सांगते तेव्हा आई पण म्हणते, हे तुझं आयुष्य सगळं सुरळीत जेव्हा होईल तेव्हा मला बरं वाटेल। हे सगळं वेदात आलेलं वर्णन आहे बरं। आणि ही सगळी कथा रुचिकाची। आणि शेवटी तिच्या मनात एक विचार येतो, ती रुचिकाला म्हणते की ठीक आहे, आपले मतभेद काही असोत, पण माझी एक इच्छा आहे की मला एक अपत्य पाहिजे आहे। तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एवढंच आहे ना, मी तुला अपत्य देतो ना। आणि त्याप्रमाणे तिने आपल्या आईला येऊन सांगितलं की आमच्या मतभेदाचा विषय संपला, म्हणाले की मला त्यांनी आता एक अपत्य देण्याची कबुली दिलेली आहे। तर आईने तिला सांगितलं की अगं, मी तुझी आई, तुझा हा रुचिक पती म्हणजे आकाशातले तारे खेचून खाली आणेल इतकं सामर्थ्य असलेलं आहे आणि याच्याशी तुझा विवाह झाला, तो तुला पुत्र देतो आहे। तर एक लक्षात घे की गाधीराजाला तरी कुठे पुत्र आहे, तुला तरी कुठे भाऊ आहे, तर तुला असं वाटत नाही का की तुलाही भाऊ असावा? तर माझ्याकरता पण तुझ्या पतीकडनं एक पुत्र मागून घे आणि मलाही एक पुत्री। म्हणाली हरकत नाही, त्यांनी मला हो सांगितले तर तुझ्याकरता नक्कीच हो सांगतील। ती जाऊन त्यांना सांगते की मलाही माझ्या आईसारखंच जे वाटतं की तिने मला मागितलं आहे तसंच माझ्या मनात आहे, म्हणून मी सांगायला आली आहे की माझ्या आईकरता एक पुत्र देऊ शकाल का? ते म्हणाले नक्की। आणि त्यांनी यज्ञ उभारला। त्या यज्ञामध्ये यज्ञाचा चरू म्हणजे भाताचा गोळा, असं मंत्रांनी तो भाताचा गोळा तयार केला, तो चरू तयार केला। एक चरू हा क्षत्रिय बलांनी युक्त असलेला केला आणि एक चरू आहे तो ब्रह्मबलांनी युक्त असलेला केला। आणि
असे हे 2 चरू निर्माण केले आणि आपल्या पत्नीला दिले आणि त्यांनी सांगितलं त्या ब्रह्मबलाने युक्त असलेला चरू जो आहे हा तुझ्याकरता आहे. तिला काही याचं सामर्थ्य काय आहे सांगितलं नाही, पण हा तुझा चरू आहे, हा तिचा चरू आहे, तुझ्या मातेचा. तू तुझ्या मातेला मातेचा चरू दे. त्याप्रमाणे ते 2ही चरू घेऊन निघाले. ती आपल्या आईकडे गेली आनंदाने की ह्याचं ग्रहण करायचं आहे आपल्याला. आईच्या मनामध्ये किलमिश आलं. तिला वाटलं की हा रुचिक ऋषी हा आपल्या पत्नीला जास्त प्रभावी असा मंत्रांनी युक्त असलेला चरू देईल आणि आपल्याला मात्र तितका प्रभावी चरू असणार नाही. आपण ह्या दोघांची अदलाबदल करू. आणि म्हणून तिने त्या चरूंची अदलाबदल केली. तिने कन्येचा चरू खाल्ला किंवा ग्रहण केला प्रसाद रूपाने आणि कन्येला ती निष्पाप आहे, तिने तो घेतला. गंमत अशी झाली की जागा बदलल्या, स्थानं बदलली. या गाधी राजाला विश्वामित्रासारखा पुत्र झाला आणि रुचिकाला जमदग्नी ऋषींसारखा पुत्र झाला. हे 2 ऋषी जन्माला आले. एक विश्वामित्र जन्माला आले आणि एक जमदग्नी जन्माला आले. जमदग्नींच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्मतेज आहे, परंतु क्षत्रियांच्या विषयीचा जो मनामध्ये निर्माण झालेला दाह आहे तो आहे. तर इकडे विश्वामित्र हे राजघराण्यामध्ये राजसंस्कारात आहेत, पण त्यांना ब्रह्मर्षी होण्याची ओढ आहे की काही झालं तरी तप करावं आणि ब्रह्मर्षी व्हावं. पण अशा प्रकारे हे दोघेजणं वाढत होते. आणि विश्वामित्रांच्या बाबतीमध्ये विश्वामित्रांना तप करावं आणि तपाच्या माध्यमामधून आपण काही ना काहीतरी प्राप्त करून घ्यावं ही ओढ मात्र त्यांच्या जीवनात पहिल्यापासून आहे. त्यांनी जे ज्ञान मिळवलं आहे त्या ज्ञानाला तोड नाही, असं त्या ज्ञानाचं कोणतंही क्षेत्र विश्वामित्रांना अवगत नाही असं नाही. त्यांच्याकडे मंत्रविद्या आहे, त्यांच्याकडे अस्त्रविद्या आहे, त्यांच्याकडे बाकीच्या सर्व प्रकारच्या विद्या आहेत आणि ह्या सगळ्यांसहित युक्त असलेला हा श्रेष्ठ असा महात्मा आपल्या ठिकाणी राज्य वाढावं, राज्य करावं, पण राज्याला कडक अनुशासन असावं याच भूमिकेतला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत एक अडचण आहे की त्यांना लागून असलेलं राज्य वसिष्ठांचं आहे आणि म्हणून या दोघांच्यामध्ये कायमचं वैर आहे, कायमचं वैर आहे. ते दोघेजणं मोठे वादांनी पेटलेले आहेत, अतिशय मतभेद आहेत. दोघांचे मतभेद परिसीमेचे आहेत. वसिष्ठांनाही कधी पटलं नाही आणि विश्वामित्रांनाही कधी वसिष्ठांचं मत पटलं नाही, अशी त्या ठिकाणी स्थिती होती. एक काही घटना आपल्या पुढे मांडायच्या. तर एकदा असं घडलं की कान्यकुब्ज हे गाधिजाचं राज्य म्हणजे पुढे विश्वामित्रांनी चालवलेलं राज्य, या राज्याची सीमा ओलांडून हे विश्वामित्र पलीकडे गेले आणि सीमा ओलांडून गेल्यानंतर त्यांनी जेव्हा वसिष्ठांच्या भूमीमध्ये आल्यानंतर बघितलं तर शक्ती हा पुत्र आहे आणि जो वसिष्ठांचा पुत्र आहे त्याचं सामर्थ्य खूप आहे. तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे तिथे थांबू देत, अर्थात तुम्ही तुमच्या राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्याच्या राज्यात येऊन जर शिकार करायला लागलात तर तो शिकारीला परवानगी कशी देईल? तर तो काही शिकारीला परवानगी देत नाही. परंतु पुढे असं होतं की त्या प्रसंगी थोडीशी मनातली नाराजी की म्हणजे विश्वामित्रांची सुद्धा शक्ती म्हणजे वसिष्ठांच्या पुत्राच्या विषयीही अंतःकरणात निर्माण होते. परत येतात कारण त्यांना कळतं हे आपली चूक आहे आणि तो आपला पराजय करणार आहे, युद्ध करूच नाही, आपण सरळ परत निघून जावं. ते परत जातात. पण त्यानंतर कल्माशपाद नावाचा एक राजा असतो आणि तो एका ठिकाणाहून जात असतो आणि शक्ती म्हणजे वसिष्ठांचा पुत्र येत असतो. आता काय आहे, सगळेच आपापल्या परीने अहंकाराने युक्त म्हणा की आपला आपला अधिकार
आपल्या मनामधनं न विसरलेले म्हणा, अरुंद अशा वाटेवरती दोघेजण येतात. आणि त्यावेळी कुणी पुढे जायचं, वाट पहिल्यांदा ओलांडायला रस्ता कुणी कुणाला द्यायचा. तर शक्ती म्हणाला की मी रस्ता देणार नाही. हा कल्माशपाद म्हणाला मी रस्ता देणार नाही, म्हणजे आधी मी जाणार. तर जेव्हा शक्तीने सांगितलं की आधी मी जाणार, तर कल्माशपाद म्हणाला तुझ्या आधी जाण्याचा काय उपयोग, तुझ्यासारखा ब्राह्मण हा काही माझ्यासारख्या राजासारखा श्रेष्ठ नाही आहे. आज माझ्या अनुशासनामध्ये सगळी प्रजा आहे, त्यामुळे तुला मान्य करावं असं मला काही वाटत नाही. तो म्हणतो का नाही, म्हणे तुझा ब्राह्मणाचा उपयोग काय, मनुष्य वर गेल्यानंतरच त्याचं क्रियाकर्म करायला तू लागतोस, ह्याच्यापेक्षा काही तुझी गरज नाही. हा त्याला म्हणतो की तू राज्य चालवतो, तू राजा आहेस, राज्य चालवणं म्हणजे काही कुणाच्या मनावर हुकमत करणं नाही आहे. आम्ही ब्राह्मण किंवा आम्ही ज्या प्रकाराने आज समाजामध्ये विचार पसरवला, एक ती त्या काळातली एक सगळ्यात मोठी घटना वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या ठिकाणी आहे. समाज घडतो आहे त्यावेळी, समाज बनवतायत त्यावेळी, समाजाला स्थिर करतायत. म्हणजे सनातन धर्माची आता नुसती बीजं नाही आहेत, सनातन धर्म आता घट्ट रोवत चाललेले आहेत ते सगळ्या भूभागांमध्ये. तर तो म्हणतो आमच्यामुळे तर आम्ही माणसाच्या अंतरंगाचा वेध घेतो. आमचं सामर्थ्य असं आहे की आमचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणावर पडतो आणि त्या प्रभावामध्ये आम्ही जे त्यांना सांगू शिकवू ते त्यांना मान्य होतं आणि मग ते आमचे अनुयायी होतात, आम्हाला अनुसरतात. तर ह्या सगळ्या वादविवादात काय थोडा वेळच होईल वाद, तेवढ्यावर काय वागतं आहे, कुणी कुणाला वाट देत नाही ही गोष्ट खरी. आणि मग त्यामध्ये त्यांचं युद्ध सुरू होतं. त्या युद्धामध्ये जेव्हा लक्षात येतं की शक्तीकडून हा कल्माशपाद आहे, हा हरतोय, त्याच्याकडे सैन्य कितीही असलं तरीसुद्धा त्या सैन्याचा काही बळ पुरेसं पडत नाही आहे शक्तीच्या समोर. त्याबरोबर विश्वामित्र आपण वसिष्ठांच्या विरोधात आहोत. या शक्तीने काही प्रसंगी आपल्याला आपलं लहानपण दाखवून दिलेलं आहे, तर आपण यांचं ऐकता कामा नये किंवा या दोघांच्यामध्ये न पडता बाजूला राहून हे बघता कामा नये. आणि म्हणून तो तिथे येतो आणि तो म्हणतो की कल्माशपादा तुझं जे काय असेल ते बाजूला राहू दे, मी आता बघतो. आणि विश्वामित्रांनी इतकं घनघोर युद्ध केलं आहे शक्तीशी की शक्तीसहित वसिष्ठ वंशामध्ये असणारी वसिष्ठ पुत्रांची त्यांनी हत्या केलेली आहे. एकही शिल्लक ठेवला नाही. जे आपला वंश वसिष्ठ म्हणून लावतात असा त्यांच्यातला कोणी शिल्लक राहिला नाही. जेव्हा शक्तीवरती वेळ आली मृत्यू स्वीकारण्याची म्हणजे मरण्याची, तेव्हा शक्तीने जाताना असं म्हटलं की बाबा तू जर अशा प्रकारे हल्ले करून आम्हाला त्रास द्यायला लागलास आणि आमचा वंश संपवत चाललास तर एक लक्षात घे की माझा देह टाकतो पण तुला शाप दिल्याशिवाय मी जात नाही. तिथे वर्णन असं केलं आहे, अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरम धनुः इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. त्यांनी सांगितलं की हे बघ काही झालं तरी लक्षात घे, हा दोन्ही अंगांनी समर्थ असलेल्या अशा शक्तीने तुला शाप दिलेला आहे. या शापातून तू मुक्त होऊ शकत नाहीस आणि कुठल्याही स्थितीमध्ये माझ्या पुढे तुझं सामर्थ्य टिकत नाही. सगळ्यांना मारलेलं आहे असं असूनसुद्धा वसिष्ठांनी त्याचं दुःख केलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की ठीक आहे, हे सगळं जेव्हा निर्माण करायचं आहे, काही नव्याने सुरू करायचं आहे, काही नव्याने आपण म्हणतो आता मोदी आले म्हणजे एकही आतंकवाद्याची गोळी चालणार नाही असं कसं शक्य आहे. होत राहतं, कारण शेवटी एका क्षणात सगळं थांबत नसतं. काही ना काहीतरी त्याग, काही ना काहीतरी सोसणं माणसाला अपरिहार्य आहे. त्याच्याशिवाय केवळ जादूची कांडी फिरल्यासारखं आम्हाला पाहिजे आहे ते घडेल असं कधी होत नाही. वसिष्ठांनी पाहिलं ठीक आहे, काळ जसा येईल त्याप्रमाणे बदलता येईल. पण एकदा वसिष्ठ एका स्थानावरून चाललेले असताना त्यांना एक
मार्गामध्ये कन्या भेटली. तिचं नाव अदृश्यंती असं आहे. आणि ती चालली आहे मार्गावरनं आणि तिच्या पोटातून म्हणजे गर्भातून वेद उच्चारांचे स्वर ऐकायला येत आहेत. ते म्हणाले वेदोच्चार मला हिच्या गर्भातून ऐकू येतो आहे. त्यांनी सांगितलं बाळ तू कोण आहेस? तर तिने सांगितलं की आजच्या युगामध्ये जे श्रेष्ठ वसिष्ठ आहेत आणि ज्यांचा पुत्र शक्ती आहे त्यांचीच मी सून आहे. त्यांच्याच घराण्यातली त्यांच्याच वंशातली मी आहे. कारण कोण कोण कुठे कुठे आहेत ना, तो वंश स्वीकारून आपलं आपलं कार्य करण्याकरता त्यांच्या घराण्यातली अनेक माणसं अनेक ठिकाणी कार्य करत आहेत. तिने वसिष्ठांना पाहिलेलं सुद्धा नसेल, त्यांच्या घरी ती कधी आलेली पण नसेल. पण जे घराणं स्वीकारलेलं आहे किंवा ज्या घराण्याशी ती संबंध ठेवू नये किंवा नातेसंबंध आहेत, अशी ती म्हणते की मी अमुक एक आहे. वसिष्ठ म्हणतात ठीक झालं की पुन्हा वसिष्ठ वंश वाढण्याकरता मला अन्य काही करण्याची गरज पडणार नाही. तर ही कन्या ते म्हणतात माझ्याबरोबर चल, तू माझी सून आहेस तू आणि त्यामुळे माझ्या घरी चल. त्याप्रमाणे तिला घेऊन येतात. आता हा प्रसंग जेव्हा कल्माशपादाला कळतो आणि हे कळल्यानंतर तो म्हणतो आता हा शेवटचा त्यांचा जो दुवा असेल तर मला वसिष्ठांचा तो दुवा संपवला पाहिजे. आणि म्हणून तो येतो आणि वसिष्ठांशी युद्ध करायला लागतो. वसिष्ठ म्हणाले कशाला माझ्याशी युद्ध करतोस? माझा जो मार्ग आहे तो माणसाच्या मनाचं परिवर्तन करण्याचा मार्ग आहे. जसा वाल्या कोळी आणि संवाद आहे ना, तशा संवादासारखाच ऋषीमंडळींचा तसाच संवाद इथे या कल्माशपाद आणि वसिष्ठ यांचा सुरू होतो. तो विचारत राहतो तुम्ही हे सगळं सांगतात, तुम्ही म्हणतात, हे मला कसं पटेल? हे शत्रुत्व तू करू नको, अशा प्रकारे राहू नको, अंतःकरणातून चांगला हो, निर्मळ हो वगैरे वगैरे. त्यांना जे जे काही त्याला सांगायचं असेल ते कल्माशपादाला सांगत जातात. तो प्रश्न विचारत राहतो आणि त्या दोघांचा संवाद दीर्घ काळ चालतो. त्या संवादानंतर कल्माशपादाला पटतं की युद्ध हे जीवनाचं उत्तर नाही आहे. युद्ध करून मनुष्याचं जीवन सुस्थिर असू शकत नाही. मनुष्याला स्थिर आणि उत्तम जीवन पाहिजे असेल तर ते म्हणतात तसं अंतःकरणाचं उन्नयनच झालं पाहिजे आणि उदात्त अंतःकरणच जीवनामध्ये समाधान मिळवू शकतं. आता हे सगळं झाल्यानंतर तो परत जातो. परत जाऊन तो विश्वामित्राला भेटतो. विश्वामित्रांना सांगतो की तुम्ही मला आत्तापर्यंत जे शिकवलं, ज्या प्रकाराने कडक पद्धतीने लोकांच्यावरती अंकुश ठेवून राज्य करायला शिकवलं, मी वसिष्ठांशी बोललो आहे. वसिष्ठांशी झालेल्या संवादातून एक गोष्ट मला कळली आहे की अशा प्रकारचं राज्य माणसाच्या उपयोगाला येत नाही. तर आता मला तुमचा हा मार्ग मान्य नाही आहे आणि त्यामुळे मी तुमच्या ठिकाणी जो शरणागत होतो तो विषय मी सोडलेला आहे. तुम्हाला आता मी सोडलेलं आहे असं म्हटल्यानंतर विश्वामित्रांना पुन्हा राग येतो. त्यांना जे जे त्यांच्या मराविरुद्ध ज्या ज्यावेळी घडे त्या त्यावेळी ते राज्य सोडून द्यायचं आणि तपश्चर्येला हिमालयात निघून जायचं. आत्ताही पुन्हा ते तपश्चर्येला निघून गेले. दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या हिमालयामध्ये केली आणि मनाचं समाधान शांती मिळाल्यानंतर पुन्हा हिमालयातून परत आले. आल्यानंतर त्यांनी विचारलं आपल्या पत्नींना की मी इथे नसताना तुमचा सांभाळ कोणी केला? तर त्यांच्या पत्नींनी सांगितलं की हा जो राजा आहे सत्यव्रत नावाचा, त्या राजाने माझी खूप चांगली देखभाल केली आणि त्यांनी मला चांगलं संरक्षण दिलं. आता त्यावेळी विश्वामित्रांना असं वाटलं की त्याच्याविषयी मी कृतज्ञ आहे, कारण मी इथे नसताना माझ्या पत्नीला त्यांनी सुरक्षितपणाने राखलं आहे. त्याचं काहीतरी प्रिय मला केलं पाहिजे आणि त्यामुळे त्याकरता मी त्याला भेटायला जातो. म्हणून ते त्याला भेटण्याकरता जातात. त्याला म्हणतात तुम्ही माझ्या पत्नीचा सांभाळ मी नसताना, मी सांगितलेलं नसतानासुद्धा केलात आणि माझ्या पत्नीला तुम्ही सुरक्षित ठेवलं, तर माझ्यावर तुमचं ऋण आहे. हे ऋण मला फेडायचं आहे. कसं फेडू सांगा, काय देऊ सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये एक फार इच्छा आहे
आपल्याला माहिती आहे जे नाव आहे सत्यव्रताचं ते म्हणजे त्रिशंकू. त्रिशंकू आहे आणि त्रिशंकू नाव असण्याचं कारण एकच की त्यांनी तिन्ही प्रकारची खूप मोठी जी पापं फिटणार नाहीत अशी पापं त्यांनी केलेली आहेत. आणि या प्रत्येक जे वेदांचा अपमान केला आहे वगैरे वगैरे. आणि या तीनही प्रकारच्या पापांमधून तुझी मुक्तता नाही. कारण का? त्याला असं वाटत असतं की मला माझं आयुष्य संपेल, ते सामान्य माणसासारखं मृत्यूत्तर इकडे तिकडे भटकत राहायला लागू नये. मृत्यूत्तर मी थेट स्वर्गाला जाऊन पोचावं. आणि वसिष्ठांना जर विचारतो की थेट मला स्वर्गाला जाण्यासाठी मार्ग काय, त्यांनी सांगितलं, अरे तू अशी भयंकर पापं केलेली आहेस की ह्या पापातून मुक्त होण्याकरता तुला काही शिक्षा भोगावीच लागेल. तुला स्वर्ग कसा एकदम मिळेल? त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे जर स्वर्ग मिळत नसेल तर ठीक आहे. नंतर शक्तीकडे म्हणजे वसिष्ठांच्या पुत्राकडेही जातो. त्यांच्याहीकडे त्यांनी सांगितलं की नाही बुवा, या असं काही होऊ शकत नाही, केलेल्या पापांचं फळ भोगावंच लागतं वगैरे वगैरे. तो नाराज होतो. आता इथे विश्वामित्र सहजच त्याच्याकडे आलेले आहेत, स्वतःच्या करता आलेत, तेही विद्वान आहेत. त्यांनी ठरवलं की आता विश्वामित्रांना विचारूया की तुम्ही काही माझ्याकरता करू शकता का. तर विश्वामित्र म्हणाले की अरे मी तपश्चर्येला बसलेलो असताना तू माझ्या पत्नीचा सांभाळ केलास, तर तुझं काही प्रिय करावं याच्याकरता तर मी विचारायला आलो आहे. तुला जर सदेह स्वर्गाला जायचं आहे, मी पाठवीन ना म्हणाले तुला सदेह स्वर्गाला. तर तेव्हा यांनी सांगितलं की असं आहे, काल परवा आपण बोलतोच आहोत की हे जे लोक आहेत, 3 लोक म्हणजे पृथ्वी लोक आहे, अंतरिक्ष आणि स्वर्ग आहे, याच्यामध्ये दळणवळण असेच, यांचा सगळा संपर्क एकमेकांशी असे, ज्याचा अधिकार आहे तो त्या संपर्क राखून असे. विश्वामित्रांनी सांगितलं की मला आता स्वर्गात पाठवलं असं म्हणून आपल्या सामन्यांनी त्यांनी त्याला देह स्वर्गात पाठवल्यानंतर इंद्र दरबारात आल्यानंतर इंद्राने त्याला पाहिलं. अरे म्हणाले, हा इथे कसा आला? हा तर पापी आहे आणि हा आमच्या स्वर्गलोकामध्ये कसा येऊन पोचला? तर तेव्हा इंद्राने सांगितलं, छे तू इथे राहू शकत नाहीस, तुझ्याकरता हे स्थान नाही आहे, तुला खाली जावं लागेल. पापीजनांना आम्ही इथे थारा देणार नाही आणि ते इथे राहणार नाही, ते ह्या लोकाचे अधिकारी नाही आहेत. असं म्हटल्याबरोबर त्याला वरून ढकलल्यानंतर डोकं खाली पाय वर असा शीर्षासनात तो वरून खाली. नंतर विश्वामित्र म्हणाले, नाही तुला वरच पाठवणार मी. इंद्राला म्हणाले, तू का स्वीकारत नाही? इंद्र म्हणाले, नाही स्वीकारणार. हा म्हणाले, ठीक आहे. इंद्राला म्हणाले की तुम्ही जर त्याला स्वीकारत नसाल तर मी प्रतिसृष्टी निर्माण करीन आणि माझ्या सृष्टीमध्ये मी स्वर्ग निर्माण करीन आणि त्या स्वर्गामध्ये ह्याला ठेवेन. आता असं म्हटल्यानंतर त्यांनी इंद्रांनी सांगितलं की अरे असा दुसरा स्वर्गही निर्माण होत नाही, असं दुसऱ्या प्रकारचं जीवनही उपलब्ध होऊ शकत नाही आणि तू ज्या यज्ञाच्या माध्यमामधून त्याला वर पाठवण्याचा प्रयत्न करतो आहेस त्या माध्यमातून तो असा वर येणार नाही. इंद्रांनी पुन्हा यज्ञ सुरू केला आणि इंद्रांनी सांगितलं काय वाटेल ते झालं. विश्वामित्रांनी पुन्हा यज्ञ सुरू केला आणि सांगितलं की काय वाटेल ते झालं, तरीसुद्धा याला स्वर्गामध्ये घेतलं पाहिजे. आता इंद्र स्वर्गातून खाली ढकलतोय आणि हा त्याला स्वर्गाकडे ढकलतोय. अशी त्या त्रिशंकूची अवस्था आहे की तो ना खाली आहे ना वर आहे, असा दीर्घ काळपर्यंत लोंबकळत राहिला. पुन्हा विश्वामित्राची तपश्चर्या झाली, तो त्रिशंकू तसाच आहे. त्याला बिचाऱ्याला अधांतरी लोक आहे ना, अंतरिक्षसुद्धा लोक आहे, त्या लोकामध्ये सुद्धा जीव राहतच असतात, तसा तो अंतरिक्षातच राहिलेला आहे. आता या अंतरिक्षामधून त्याला बाहेर काढण्याकरता शेवटी हा सांगतो, इंद्राशिवाय दुसरी सृष्टी निर्माण करू का? तर तो म्हणतो विश्वामित्रांना नको. इंद्र म्हणतो, हा तुझा एक जीव माझ्या इथे आला काय न आला काय काही फरक पडत नाही, तुझ्याशी फार वाद घ्यावा, ज्या आजच्या भाषेत पंगा घ्यावा असं काही मला वाटत नाही. जाऊ दे म्हणाले, येऊ दे याला. आणि मग त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि तो त्रिशंकू विश्वामित्रांच्यामुळे सदेह
स्वर्गाला गेला. कौसल्या सुखवर्धन राम विश्वामित्र प्रियधन राम. कौसल्या सुखवर्धन राम विश्वामित्र प्रियधन राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. कौसल्या सुखवर्धन राम विश्वामित्र प्रियधन राम. कौसल्या सुखवर्धन राम विश्वामित्र प्रियधन राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. असेच प्रसंग गाधीज म्हणजे विश्वामित्राच्या जीवनात येतात. त्याचं राज्य उत्तम असतं. त्यांच्या शेजारी वसिष्ठांचं राज्यही तितकंच उत्तम असतं. या दोन्ही राज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कमतरता नसते. तरीसुद्धा या दोघांच्यामध्ये मात्र परस्पर थोडंसं वैरत असतं. हे दोघेही जण परस्परांशी अजूनही शत्रुत्व भावनेनी वावरत असतात. राजा अंबरीशांनी यज्ञ केला आहे आणि त्यांनी मोठा सोमयाग त्या ठिकाणी जे निर्माण केला आपल्याकडनं. पुष्कळ मोठं असं त्याचं स्वरूप वाढवलं आणि त्या सोमयागाची फार मोठी मोठी सत्र त्यांनी त्या ठिकाणी उभी केली. आणि सोमयागाचं आपल्याकडे तसा अलीकडच्या काळामध्ये जालन्यामध्ये सोमयाग खूप मोठ्या प्रमाणावर पुष्कळ मोठ्या सत्रांचा सोमयाग तिथे झाला. नाही तर सोमयागाची सुद्धा हजार हजार वर्षांचं सत्र असतं. अशा प्रकारे त्या राजा अंबरीशांनीसुद्धा फार मोठ्या सत्रांमध्ये युक्त असलेला फार मोठ्या प्रमाणावरती केला जाणारा असा सोमयाग त्याचं आरंभ केला. आणि त्या सोमयागामध्ये इंद्र आला. कारण आता काही झालं तरी तिकडे स्वर्गाचं आसन थोडं थोडं डळमळायला लागतं की कुणी वर आलं की एवढा पुण्यवान वर येणार. तर इंद्र लगेच त्यांनी याचा जो यज्ञीय पशु आहे हा यज्ञीय पशु उचलला आणि तो घेऊन गेले. आता जेव्हा ब्राह्मणांनी पाहिलं की हा यज्ञीय पशु त्यांनी उचलून नेलेला आहे आणि इथे तर काही तो यज्ञीय पशु राहिलेला नाही आहे, तर आता काय करायचं. तर राजा म्हणाला आता एक संकट आलं. नाही म्हणाले संकट काही नाही, आपण एकच करायचं की नरबळी असा द्यायचा. आता हा पशुबळी आहे त्याच्याऐवजी नरबळी द्यायचा, पशुच्या जागी नर. तर ठीक आहे म्हणाले. मग आता कुणाला कुठे जायचं कुठे बघायचं. तर भृगतुंग नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताच्या इथे ही शोधाशोध सुरू होते आणि तिथे रुचिक नावाचा एक ऋषी आहे. तर तो आपल्या कुटुंबासहित तिथे राहत असतो. तिथेच त्याची तपश्चर्या वगैरे चालू असते. त्या तपाच्या काळामध्ये हा शोध घ्यायला सुरुवात होते की कुठे यज्ञीय पशु आपल्याला मिळेल म्हणून. पशु म्हणजे पशुच्या ऐवजी मनुष्य नरबळी देण्याकरता. तर ते तिथे रुचिक ऋषींच्या इथे येतात. म्हणजे ते वरच्या रुचिक ऋषींचा इथे काही संबंध नाही आहे. रुचिक आपलं जसं सगळ्यांचं सामान्य नाव असतं तसंच. तर त्या रुचिक ऋषींकडे गेल्यावर त्यांना सांगितलं जातं असं असं फार मोठं सत्र यज्ञाचं आरंभलेलं आहे, त्याचं स्वरूपही फार मोठं आहे. त्या ठिकाणी आता आम्हाला काही झालं तरीसुद्धा आम्हाला एक नरबळी द्यावा लागणार आहे. कारण इंद्रानी आमचा यज्ञीय पशु पळवून नेलेला आहे. तर आमचा यज्ञ कसा व्हायचा, आमची अडचण आहे आणि त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये हा यज्ञ झाला पाहिजे. आपण आपल्या पुत्राला द्याल का. तर ते म्हणाले नाही नाही मी माझ्या ज्येष्ठ पुत्राला काही देणार नाही. त्यांची पत्नी म्हणाली नाही नाही मी माझ्या सगळ्यात लहान पुत्राला काही देणार नाही. मग आता प्रश्न कुठला आला की आई आणि वडील दोघांनी 2 मुलगे घेतले. मधल्या मुलाचं काय. तो शूनशेप नावाचा मधला मुलगा. ही कथा वेदांमध्ये खूप मोठी आणि खूप मोठ्या प्रमाणात वर्णन केलेली आहे.
तर आपण अगदी थोडक्यात पाहतो. तर त्या शूनच शेपाला त्यांनी सांगितलं की हा मी देईन. मग काय, नाहीतरी हजारो गायी, त्या गायींना सांभाळण्याकरता लक्षावधी रुपये, त्याच्याकरता फार मोठी जमीन, सर्व काही ते त्या रुचिकाला मिळतं. आणि त्याच्या बदल्यात हा जो मधला मुलगा आहे तो दिला जातो. आता ह्या मधल्या मुलाला घेऊन जेव्हा राजा अंबरीषाच्या इथे येण्याची वेळ येते, मार्गामध्ये त्याला विश्वामित्र भेटतात. तो म्हणतो की बघा, मला ना आई ना वडील, आईलाही मी नको आहे, माझ्या वडिलांनाही मी नको आहे. त्यांनी मला यज्ञीय पशु ह्या पद्धतीने मला देऊन टाकलेलं आहे, त्यामुळे माझं असं आता कोणीच नाही आहे. तर म्हणाले, काय कराल? मला ह्या यज्ञाचा आता बळी देणार, आणि का म्हणून माझं बलिदान असं द्यावं? मला खूप वाईट वाटतं. आपण मला ह्या माझ्या संकटामधून वाचवाल का? तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, आमच्याकडे एक मंत्र आहेत की ज्या मंत्रांच्या माध्यमामधून तुला मी वाचवू शकतो. ज्यावेळी तुला यज्ञवेदीवर, त्या बलिवेदीवरती तुला उभं करतील, आणि यज्ञवेदीमध्ये जेव्हा काही ही जी दानं सुरू होती, तू तिथे उभा राहिलास की गाथा आहे माझा एक, त्या गाथ्यामधले 2 मंत्र आहेत, ते 2 मंत्र मी तुला देतो. आणि ते 2 मंत्र जेव्हा त्यांनी त्याला दिले, तर तो ते मंत्र घेऊन गेला. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा हा प्रसंग निर्माण झाला की आता यज्ञाच्या आहुतीची वेळ आलेली आहे, आणि यज्ञामध्ये यज्ञवेदीवरती त्याची आहुती द्यायची, आणि त्याला बलिवेदीवरती बांधून ठेवलेलं आहे. तर तिथे बांधलेल्या स्थितीमध्ये त्यांनी कळवळून जे मंत्र दिलेले आहेत, ते इंद्राच्याकरता आवाहन करणारे जे 2 मंत्र आहेत, ते 2 मंत्र त्यांनी म्हटले. ते 2 मंत्र म्हटल्याबरोबर इंद्र खूप प्रसन्न झाले, आणि प्रसन्न होऊन इंद्रानी त्याला आशीर्वाद दिला, आणि त्याला त्या वेदीवरून सोडून दिलं, त्याला जीवदान मिळालं. आणि हा प्रसंग, ही घटना जेव्हा वसिष्ठांना समजली, त्याबरोबर वसिष्ठ म्हणाले, विश्वामित्र, तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुमचा अधिकार मी जाणला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मी आपल्याला भेटायला येतो. आणि ते त्यांना भेटण्याकरता गेले. भेटण्याकरता गेलेले असताना त्यांची पुन्हा चर्चा, आपण काल परवापासून जो सारखा एक विषय पुन्हा पुन्हा बोलतो आहोत की हा सनातन धर्म रुजला कसा, इतका रुजवला कसा गेला, हजारो वर्ष त्याचे संस्कार त्याच तीव्रतेने कसे होत राहिले. म्हणून आम्ही भारतातली मंडळी जी आता शिल्लक राहिलो, परिस्थितीजन्य ही सगळीच मंडळी सनातन धर्माची होती, परंतु त्यांच्यावरही आता हजारो वर्षांचे विपरीत संस्कार झाले. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की अगदी ज्या काळामध्ये उत्तम संस्कारांमधली राज्य होती, त्या काळामध्ये विपरीतता असणारी माणसं पण होतीच. कारण शेवटी ही पृथ्वी आहे, या पृथ्वी तलावरती काहीही झालं तरीसुद्धा हे द्वंद्वात्मक जग आहे. या द्वंद्वामध्ये चांगुलपण परिसीमेचं असेल, पण छोट्या थोड्या प्रमाणात तरी वाईट पण आहेच आहे. परिस्थिती कुठेही फक्त सात्विक अशी राहू शकत नाही, कारण एकाच गुणांचा हे जग नाही आहे, हे त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे रज आणि तम हे गुण असणारच आहेत. आता विश्वामित्रांना बघा ना, त्या रजतम गुणांच्या त्रासामध्ये किती सारखं हिमालयात धावून तपश्चर्या करावी लागते. सत्वगुण टिकत नाही आहे, रज आणि तमोगुण प्रबल होतो आहे. म्हणून त्या काळामध्ये वसिष्ठांनासुद्धा एकदा काही सांगून भागत नाही. नाहीतर कीर्तनं काय, प्रवचनं काय, ग्रंथ काय, पुन्हा पुन्हा संतांनी जन्माला येणं काय कशाला घडलं असतं. एकदा सांगून टाकलं असतं, लोक हो सनातन धर्म उत्तम आहे, त्या धर्माची सगळी तत्त्व तुम्ही पालन करा, पुन्हा सांगायची गरज तसं होत नाही. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी हे सगळे गुण म्हणजे सत्व रज तम आहेतच. प्रत्येकाचं प्राबल्य आहे, प्रत्येकाची तरतमता आहेच आहे. कधी कमी आहे, कधी जास्त आहे. आपण सुद्धा एखाद दिवशी फार भावूक होतो, आपण सुद्धा एखाद दिवशी अरे काही याला अर्थ नाही आहे, अगदी क्षणभरात सगळं वैराग्य निर्माण होतं आणि पुढच्या क्षणी लगेच सगळं सुटून जातं, काही पुन्हा राहत नाही. हे सगळे होणारे जे बदल आहेत, हे सगळे बदल शाश्वत व्हावेत याकरता ह्या ऋषी मंडळींनी फार मोठं कार्य केलं आहे.
आणि आम्हाला एका चांगल्या स्थितीला आणून ठेवलं. एक चांगली परिस्थिती आहे असो, परंतु इथे विश्वामित्र आले, भेटले वसिष्ठांना, वसिष्ठ भेटायला आलेत म्हणून. तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की विश्वामित्रा, आजपर्यंत मी फक्त लोकांवर संस्कार करून, लोकांनी स्वयंशिस्तीने आपलं जीवन जगून राष्ट्र उत्तम स्थितीला न्यावं अशा माझ्या धारणेने मी जगत होतो. पण मला आता असं वाटतं की तुम्ही म्हणता तसं काही अनुशासन जरूर पाहिजे. विश्वामित्र म्हणतात, नाही नाही वसिष्ठ, तुम्ही म्हणता तसं मनुष्यानी चांगलंच असलं पाहिजे आणि मनुष्य चांगला स्वतःच झाला पाहिजे. तो स्वतः चांगला असल्याशिवाय काही खरं नाही. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, आपण म्हणतो तसं स्वयंशिस्त, त्या स्वयंशिस्तीचं पालनच हे खरं आहे. आता हे जेव्हा झालं, दोघांची दिलजमाई झाली आणि त्या दोघांनी असं ठरवलं की अनुशासनच असं पाहिजे की ज्याच्यामधला समाज हा स्वयंशिस्तीने युक्त पाहिजे. राजाही तसाच पाहिजे, ज्याच्यावरती त्याचाच स्वतःवरती अंकुश आहे, तो स्वतःच आपल्या ठिकाणी चारित्र्यसंपन्न, जनाचं हित पाहणारा आणि उत्तम असा अनुशासन करणारा आणि पूर्णपणाने निस्पृह असा आहे. असं दोघे बोलले एकमेकांशी. आणि वसिष्ठ महामुनी म्हणाले की आता मी ज्या इक्ष्वाकू वंशाशी जाणार आहे, जोडलेला आहे, अशा त्या इक्ष्वाकू वंशात आता रामजन्माला आलेला आहे. आता त्याचं राज्य घडवायचं आहे. त्याकरता तुमच्या आणि माझ्या विचारांचं जे संमिश्रण आहे, ते संमिश्रण हे रामराज्यात आलं पाहिजे. आणि त्यामुळे आजही जगामध्ये रशिया असो की आणखीन कोणतीही भडक विचार करणारी, टोकाचा विचार करणारी कम्युनिस्टांच्यासारखी राजवट असो, पण सगळ्यांना रामराज्य हवं आहे. जे आपलं 4 दिवस चाललं आहे ना, रामराज्य रामराज्य, तो असा विषय आहे की वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांनीही ज्या 2 विचारधारा घेतल्या, त्या विचारधारांचा, ज्याला आजच्या भाषेत बोलायचं तर परफेक्ट ब्लेंड, अगदी उत्तम संमिश्रण, त्याचा एक चांगला संयोग करून रामराज्य निर्माण झालेलं आहे. जग में सुंदर तेरो नाम, जग में कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, 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 बोलो राम राम राम. ह्या अशा प्रकारे 2 सत्ता, 2 विचार, 2 भूमिका, 2 प्रबळ अशी विचारसरणींची जेव्हा अशी एकरूपता झाली आहे, त्याचा परिणाम आपल्याला त्रेतायुगामधल्या रामराज्यामध्ये बघायला मिळतो. वसिष्ठ महामुनी आपण काल म्हटल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांवर पूर्ण लक्ष ठेवू नये, त्यांना बालपणापासून वाढवत आहेत. जेवढे जेवढे म्हणून बालकावरचे संस्कार आहेत
ते सगळे संस्कार वसिष्ठ महामुनींनी केलेले आहेत. आता मुलं जेव्हा 14-15 वर्षाची व्हायला लागली तेव्हा राजा दशरथांची त्यांच्या विवाहाकरता गडबड सुरू झाली. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, हे बघा, तुम्ही या मुलांना लाडानी घरामध्ये ठेवून घेतलं आहे, त्यांना काही शिक्षण दिलेलं नाही, त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना पुढे राज्य करायचं आहे, राम राजा होणार आहे, त्यामुळे तो शिकला पाहिजे, त्याला शिकण्याकरता गुरुगृही पाठवलं पाहिजे. ते तर तुम्हाला मान्य नाही. मी इथे आहे, मी बाकी सर्व शिकतोय, म्हणजे मुलं शिकत आहेत. तर मी जरी शिकवत असलो तरीसुद्धा जे माझं शिकवणं आहे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ लोक आहेत ना, की ज्यांच्याकडनं ते शिकून घेतील, अशी स्थिती आहेच ना. आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाकरता पाठवावं लागेल. पण राजा दशरथाला मान्य नसतं. ते म्हणतात, तुम्ही इथे जेवढं शिकवाल तेवढं पुरे, मी रामाला सोडून राहूच शकत नाही, त्याला मी कुठे पाठवू शकत नाही. आणि ठीक आहे, योग असा आहे की विश्वामित्रच येतात. म्हणाले, तुमचे कुमार सगळे 14-15 वर्षाच्या वयातले आहेत, मी यज्ञ करतो आणि माझ्या प्रत्येक यज्ञामध्ये नेहमीच त्रास होतो आहे, यज्ञात विघ्न येतं, यज्ञ तसाच राहतो, अपुरा राहतो, काही करा, पण ह्या पुत्रांना माझ्या संरक्षणाकरता पाठवा. ते म्हणतात, मी जरी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जे पाहिजे आहे, तुमचं प्रिय मी करीन असं म्हटलं असलं तरीसुद्धा तुम्ही मुलांना मागू नका, हे सोडून काय पाहिजे ते घ्या. तर ते म्हणतात, नाही, मला मुलांनाच न्यायचं आहे. आणि राजा, तुला कल्पना नाही, माझ्याकडे पाठवण्यात हित आहे. मुलं त्या यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष युद्धाला तोंड देतील, प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव घेतील. पुष्कळ प्रकारांनी विश्वामित्रांनी समजावून सांगितलं, पण काही फारशी मान्य करण्याची तयारी राजा दशरथाशी नव्हती. म्हणजे दुःख होत होतं त्यांना, इच्छा होत नव्हती की मुलांना आपण पाठवून द्यावं. आणि त्याप्रमाणे त्यांचा काही होकार येईल असं वाटलं नाही. तेव्हा वसिष्ठ महामुनी म्हणाले की ठीक आहे, आता मलाच याद पडलं पाहिजे. आपण जे पाहिलं ना प्रत्येक वेळी की राजा म्हणतो अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी, त्यावेळी धर्ममंडळ म्हणतो धर्मदंड्योसी राजा, धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. अरे राजा, तुझ्यावरती धर्माचा अंकुश आहेच, तू काय म्हणतोस मी अदंड्योस्मी, माझ्यावर कुणीच शासन करू शकत नाही असं तुला जरी वाटत असलं तरीसुद्धा धर्माचा अंकुश आहे तुझ्यावर. वसिष्ठ महामुनी म्हणतात, राजा दशरथा, हे तुझं काही चालणार नाही, तुला मुलांना पाठवावंच लागेल. तुला असं वाटतं का, काल आपण बोललो त्याप्रमाणे, की विश्वामित्र आपल्या यज्ञाचं संरक्षण करू शकत नाहीत? ते जरूर संरक्षण करू शकतात, परंतु आज त्यांच्याकडे असणारी जी विद्या आहे ती विद्या ह्या बालकांना प्राप्त व्हावी. त्यांच्याकडे असलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या यांच्यापर्यंत येऊन पोचाव्यात, म्हणून तर विश्वामित्र त्यांचं मागणं करतायत. पाठवून दे त्यांना त्यांच्याबरोबर. निघतात. निघाल्यानंतर पाठवावंच लागतं, काय करणार, की वसिष्ठांनी सांगितलं आहे म्हटल्याबरोबर पाठवणं भाग आहे. ही मुलं वनात जायला निघतात. लहान आहेत हो माझी मुलं, फार लहान आहेत. विश्वामित्र म्हणतात, ठीक आहे, त्यांना सांभाळणारा मी आहे ना. आणि त्यामुळे ते घेऊन निघाले. वनातून मुलांना घेऊन प्रवास सुरू झाला आहे. धर्मस्थापन तत्पर राम, सर्व चराचर पालक राम. धर्मस्थापन तत्पर राम, सर्व चराचर पालक राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धर्मस्थापन तत्पर राम, सर्व चराचर पालक राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मार्गामध्ये त्यांना ताटका नावाची राक्षसी भेटते. ताटका नाम भद्रमते, भार्या सुंदस्य धीमतः. सुंदाची भार्या आहे ती. आणि मरीचो राक्षस पुत्रो
यस्या शक्र पराक्रमः. म्हणाले असे बलवान आहे ती. इमौ जनपदौ नित्यम विनाशयती राघव. ह्या जनपदामध्ये ही फार त्रास देते, लोकांना अत्यंत तिचा त्रास आहे. मलदांश करुषांश, मलद आणि करुष नावाचे तिचे पुत्र जे आहेत. ताटका दुष्टचारिणी, आणि अत्यंत दुष्ट आहे ती. आणि त्यामुळे ह्यात करुष आणि मलद ह्या देशांची ती जी नासाडी करते आहे, ह्या नासाडी करण्याच्या तिच्या उद्योगाला जर खीळ बसायची असेल तर रामा तू तिचा वध कर. राम म्हणतो स्त्रीचा वध मी कसा करू. म्हणाले मला जरा कठीण वाटतं. तर ताटका वध कसा व्हावा, स्त्रीचा वध करावा का. तर त्यावेळी नाही ते स्त्रीवध कृते घृणाकार्या नरोत्तम चातुर्वर्ण्य हितार्थम ही कर्तव्यम राजसूनुना. म्हणाले राज्यभार नियुक्तानाम एष धर्म सनातनः अधर्म्याम जही काकुत्स धर्मो ह्यास्याम न विद्यते. एक लक्षात घे राजा राम, तू राज्यारोहण करणार आहेस. राज्यावर बसल्यानंतर समोर पुरुष आहे स्त्री आहे हा विचार येऊ शकत नाही. जो देशाचं अहित करणारा आहे तर तो एकाच मार्गाने संपवावा लागतो, त्याशिवाय देशाचं अहित संपत नाही. आणि म्हणून स्वबाहुबलमाश्रित्य जहिमाम दुष्टचारिणीम ही अशी मननियोगादिभम देशम कुरु निष्कंटकम पुनः. हा सगळा देश आहे तो पुन्हा निष्कंटक कर. ताटकेचा वध होऊ दे, तिचा वध करावा. कुणी नाही केला वध. इंद्रांनीसुद्धा भृगुपत्नीचा वध केला, शुक्राचार्यांच्या मातेचा विष्णूंनी वध केला, इंद्राने विरोचनाचा वध केला. कुणाचा वध नाही झाला. ज्यांनी ज्यांनी दुष्टता केली, ज्यांनी ज्यांनी मार्गामध्ये अडथळे आणले, त्या सर्वांचा वध झाला आहे. आजही आपण बघ की ज्या ज्या प्रकारांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्या सगळ्यांना त्याच मार्गाने संपवावं लागतं. अन्यथा काही इलाज नसतो. कोणी स्पष्ट बोलतं, कोणी स्पष्ट बोलत नाही, एवढंच आहे. योगीराज आपले बोलतात, ते म्हणतात तुम्ही आम्हाला त्रास देता, मग काय तुमच्या त्रासाची गंमत बघत बसू का. तुम्ही आमचा एक माणूस मारला तर आम्हाला 10 माणसं मारावी लागतील, बोलावंच लागतं. हेच राज्याचं अनुशासन जे आहे ना, आत्ता काल परवा तेरवापासून आपण जो विषय बघतोय ना तो हाच आहे की लोकांनी सुसंस्कृत चांगलं मनाने असावंच असावं, पण त्याच वेळी राज्याचं अनुशासन शिस्तबद्ध पाहिजेच आहे. कुणी कसाही वागेल, कुणी कसाही अन्याय करील, तर अन्याय करणाऱ्याला सांभाळावं शक्य नाही. आणि म्हणून इथे ते सांगतात की म्हणाले अरे काय सांगतोय मी तुला ऐक, की स्त्रीवध आणि पुरुषवध हा तुझ्याबरोबर समोर क्षत्रिय का आणि कोणी, त्याचा शत्रूला कधी जात नसते, शत्रूला कधी पक्ष नसतो. शत्रू हा फक्त शत्रू असतो आणि शत्रू म्हणूनच तो समोर उभा असतो. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वध केला. खूप आनंद झाला विश्वामित्रांना. आणि विश्वामित्रांनी सांगितलं हे बघ तू ज्या प्रकारे हे कृत्य केलेलं आहेस त्या प्रकारे म्हणाले मला खूप आनंद दिलेला आहेस की इतकं लहान वय आहे, हा आलेला पहिला प्रसंग आहे आणि तू जे शौर्य इथे प्रकट केलंस त्याकरता म्हणाले मी तुला काही माझ्याकडून बक्षीस देणार आहे. ते म्हणाले बलाम अतिबलाम चैव पठतस्तात राघव न सौभाग्ये न दाक्षिण्ये न ज्ञाने बुद्धिनिश्चये नोत्तरे प्रतिवक्तव्ये समो लोके तवानघ एतद्विद्याद्वये लब्धे न भवेत सदृशस्तव. आशीर्वाद पण देतात. ते म्हणतात तुला मी ह्या 2 विद्या देतो. बला आणि अतिबला नावाच्या ह्या 2 विद्या आहेत. आणि ह्या विद्यांमुळे रामा तुझ्या ठिकाणी सरलता, ज्ञान, बुद्धी, निश्चय, दाक्षिण्य, सौभाग्य न सौभाग्ये न दाक्षिण्ये न ज्ञाने बुद्धिनिश्चये हे सर्व काही. एवढंच नाही तर नोत्तरे प्रतिवक्तव्ये दुसऱ्याला प्रत्युत्तर देताना सुद्धा समो लोके त्वयानग तुझ्यासारखा कोणी असणार नाही, तुझ्यासारखा तूच असशील. त्यामुळे
मी प्रसन्न होऊन तर तुला हा आशीर्वाद दिला आहे, ह्या 2 विद्या दिल्या आहेत. पण त्याचबरोबर विश्वामित्र म्हणतात, एक लक्षात ठेव की तुला मी अस्त्र देणार आहे. आणि ही जी सगळी अस्त्र आहेत, त्या अस्त्रांच्यामध्ये प्रकार आहेत. काही अस्त्र आहेत, काही चक्र आहेत, त्याच्यामध्ये काही आयुध आहेत आणि काही मंत्र आहेत. मंत्रविद्येने चालणारी आयुध आहेत किंवा अस्त्र आहेत, जी अस्त्र मंत्रांनीच चालतील. पण मंत्रावर चालणारी अस्त्र फक्त तुझ्या ठिकाणच्या सामर्थ्याने अमोघ अशी ठरणारी आहे. काही मंत्रांनी प्राप्त होणारी आणि काही अस्त्र ही अस्त्र म्हणून त्या ठिकाणी उपयोगाला येणारी. काही चक्र आहेत. तर आपल्याला जसं भगवंताचं सुदर्शन चक्र माहिती आहे, त्याप्रमाणे ते एक वेगवेगळ्या प्रकारचा नाश करत जाणारी चक्र आहेत. आणि आयुध आहेत, ज्याला आपण वेपन्स म्हणजे जे कारखान्यात तयार होतं, सगळा दारुगोळा, कारखान्यात तयार होणारी शस्त्र, ती सगळी जी शस्त्र आहेत त्या सगळ्याचं ज्ञान मी तुला देणार आहे. हे सगळं वेगळं वेगळं आहे. मंत्रांनी प्राप्त होणारं अस्त्र किंवा मंत्रास्त्र वेगळं, मंत्रविद्येवरती जे आधारित आहे ते त्या सामर्थ्याचं स्वरूपच वेगळं आहे. अस्त्र हे निर्माण झालेलं असू शकतं आणि ते निर्माण झालेलं अस्त्र हे अस्त्र म्हणून वापरता येतं. आपण जसं म्हणतो माणसाची वाणी हे त्याचं फार अमोघ अस्त्र आहे असं आपण म्हणतो, की अशी ही बनवलेली अस्त्र आहेत. वाणी आणि इतर अस्त्रांनी तुलना करत, पण हे जसं नेमकं लागणारं प्रभावी, अशी प्रभावी अस्त्र निर्माण झालेली असत. सगळं वेगळं वेगळं आहे. त्याच्यानंतर त्यांनी चक्र म्हटलं आहे की तीसुद्धा वेगवेगळ्या सामर्थ्याने युक्त आहेत. त्यांचा पल्ला, जशी आज लांब पल्ल्याची अस्त्र आहेत आणि गायडेड मिसाईल्स आहेत आज आपण पाहतो, त्याप्रमाणे वेगवेगळी शस्त्र आणि अस्त्र आज आपण पाहतो. आजही काही कमी नाही आहे. आजही आपली वेपनरी काही कमी नाही आहे. त्याच्यामध्ये खूप प्रगती आहे, त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे, खूप लांब पल्ल्याची आहेत, खूप नाश करण्याकरता समर्थ आहेत. ह्या सर्व गोष्टी आज आमच्याकडे आहेत. त्याही वेळी ह्या विश्वामित्रांनी ज्या प्रभू रामचंद्रांना दिलेल्या आहेत त्याचा विशेष आहे. तो विशेष काय आहे तर आजचं कोणतंही अस्त्र कारखान्यात तयार होत आहे. एकदा होऊन पडलं की त्या अस्त्राला डिफ्यूज करेपर्यंत त्याचा धोका कायमच आहे. आणि आज असं आहे, त्याला डिफ्यूज जरी केलं तरीसुद्धा इतक्या प्रमाणामध्ये ही वेपनरी निर्माण केली आहे, इतक्या प्रमाणामध्ये हे बॉम्ब्स आणि या स्वरूपाची अस्त्र निर्माण झाली आहेत की ती आता नष्ट करायला गेलो तर पृथ्वीच टिकणार नाही आहे. कारण सगळी जमीन खराब होणार, पाण्यात करायला गेलो तर पाणी जाणार, भूमीवरती तुम्ही स्फोट करायला गेला तर मानवजात संपणार. काय करणार? जे करून ठेवलं आहे हे एक मोठं संकट आहे. आणि या संकटात सगळी सत्ता स्पर्धा कुणा करताय? याच्याच करताय. ही अस्त्र आपल्याकडे ठेवायची आहेत, दुसऱ्याला संपवायचं आहे आणि त्याची भूमी आपल्याला सुरक्षित राहून त्या भूमीचा उपयोग आपल्या सुरक्षेकरता करून घ्यायचा. आणखीन काय? आणखीन काही राजकारण याच्यात वेगळं नाही. परंतु आपल्याकडे जे पहिल्या दिवसापासून आपण जे बोलतो आहे, मनुष्याच्या ठिकाणी तो सेल्फ डिसिप्लिनमध्येच असला पाहिजे. ही जी भूमिका आहे ती भूमिकाच अशी आहे की त्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे जे मी निर्माण करणार आहे हे याच्या शेवटपर्यंत फायद्याचं आहे की नाही, हे याच्या कल्याणाचं आहे की नाही. हे जर तसं नसेल तर हे केवळ माझ्या लाभाचं आहे म्हणून मी निर्माण करता कामा नये. आज आपण गेलो बाजारात, आता जावंच लागत नाही बाजारात, घरात बसूनसुद्धा सांगता येतं की बाजारातली कोणतीही वस्तू भेसळीशिवाय नाही. दुधापासून भेसळीशिवाय काही मिळत नाही. आता इथे कोणती नैतिकता शिल्लक उरली? इथे कोणता व्यवसाय शिल्लक उरला? आता तर भाजीपाले तर खाण्याच्याच लायकीचे राहिले नाही. कोणताही भाजीपाला घ्या, त्याला फक्त चोथाच निर्माण होतो. एखादं प्लास्टिक असावं ना, असं कातडं त्या प्रत्येक वस्तूच्या मागे आहे. काय आहे आपल्याला कळत नाही. साधी मिरची घेतली तरी मिरचीला एक वेगळं न चावलं जाणारं
साल शिल्लक आहे. ही जी सगळी निर्मिती आहे ही कुणाची कुणाकरता आहे? जो निर्माण करतोय तो भले घरी त्याच्या शेतात पिकवून खात असेल, पण सगळी मानवजात संपवायला निघाल्यानंतर तू जिवंत राहून काय करणार आहेस? किंवा तू जिवंत राहशील तर तुला कोण जिवंत ठेवणार आहे? आज परिस्थिती फार कठीण आहे. ही जी प्रवृत्ती आहे ना, ही सगळी प्रवृत्ती नष्ट करण्याकरता झगडले ते वसिष्ठ आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या मागे उपकार किंवा जर ऋण काही असेल तर ते वसिष्ठांचं आहे. इथे विश्वामित्रांच्याकडे ही सगळी अस्त्र आहेत. या सगळ्या अस्त्रांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळी ही सर्व अस्त्र देवतांना प्रसन्न करून घेऊन, देवतांचं सामर्थ्य आपल्याकरता उपयुक्त व्हावं म्हणून त्यांना आधी समाधान देणं, त्यांच्या मनाला प्रसन्न करणं आणि त्यांना असं वाटणं योग्य अधिकारी आहे, याला हे अस्त्र दिलं तर काही बिघडणार नाही. ही भूमिका तयार होईपर्यंत याला जे तप करावं लागतं त्या तपातून त्याचं अंतःकरण आधी शुद्ध होतं. तोही त्या अस्त्राचा उगाच्या उगाच उपयोग करत नाही, वेडावाकडा उपयोग करत नाही. अगदी महाभारत काळामध्ये सुद्धा कृष्णाने सांगितलं, अरे आता सोड ब्रह्मास्त्र, त्याच्याशिवाय तरीसुद्धा ब्रह्मास्त्र सोडायला अर्जुन तयार होत. किती वेळा भगवंतांनी सांगावं आणि मग त्याचा उपयोग करावा. त्याचं कारण असं आहे की या प्रत्येकाचे परिणाम काय आहेत हे ते जाणू नये. तर असो हा एक भाग झाला की जी काही अस्त्र आहेत ती ऑब्जेक्टिव्ह लेव्हलवर काम करणारी आहेत, पण काही अस्त्र जी आहेत ती सब्जेक्टिव्ह लेव्हलवरच काम करणारी आहेत. ती व्यक्तिनिष्ठच आहेत, ती फक्त व्यक्तीलाच साध्य आहेत, ती अशी उपलब्ध नाही आहेत. आज जसं अमेरिकेत गेलं की त्या भाजी बिजी मिळते, तिथेच मॉलमध्ये एका कप्प्यामध्ये एका ट्रेमध्ये AK-47 ठेवलेली असते. आम्ही त्या भाजीबरोबर एक AK-47 आपल्या बास्केटमध्ये टाकली तर काहीच फरक पडत नाही, कारण ना त्याला लायसन्स लागतं, ना ते चालवण्याची आपली क्षमता आहे की नाही माहीत नाही. तुम्ही सहज उचलू शकता आणि घेऊ शकता. इतकं ह्या ऑब्जेक्टिव्ह लेवलवरती हा भस्मासूर आम्ही सहज सोपा त्यालाच चालतं ठेवलं आहे आम्ही, तोच चालता बोलता आहे, आणखीन काय आहे, राज्य त्याचंच आहे. असो सांगण्याचा हेतू असा की ही जी सगळी अस्त्र आहेत ह्या अस्त्रांचं वैशिष्ट्य असं आहे की हे अस्त्र काही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये वापरता येतं. त्या मंत्रांच्याकरता तितका अभ्यास केलेला असला तरच ते वापरता येतं. ते साध्य करून घेतल्याशिवाय वापरता येत नाही. साध्य करून घेणं म्हणजे कुणाचा तरी त्याच्यामागे प्रसाद आहे. आणि म्हणून ह्या अस्त्रांना जेव्हा विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की रामा, तुझ्यावर कोणताही प्रसंग येऊ, तुला मी दिलेली जी अस्त्र आहेत आणि हे मंत्रास्त्र आहेत किंवा ही मंत्रविद्या आहे, या मंत्रविद्येने तू ह्या जगामध्ये अजिंक्य आहेस आणि तुझ्या ठिकाणी तुझा बाणही अमोघ आहे. ते काय, साधं त्यांच्या हातामध्ये असणारं एक आयुध आहे, दुसरं काय, बाण आहे, एक आयुध आहे, पण तरीसुद्धा त्याचं सामर्थ्य इतकं अलौकिक आहे की तो अमोघ आहे तुझा बाण, अमोघ आहे तुझं ते शस्त्र. तर असो ते सगळं त्यांनी दिलं आणि विश्वामित्र म्हणाले, मला खूप आनंद झाला की रामा, योग्य ठिकाणी मी ही अस्त्र दिली. रामाने सांगितलं, एक विनंती करू का तुम्हाला? तर म्हणाले, काय पाहिजे तुला? म्हणाले, ह्या सगळ्या अस्त्रांचा उपक्रम तुम्ही मला शिकवलात, पण तुम्ही मला उपसंहार नाही शिकवला. उपक्रम म्हणजे ही अस्त्र कशी वापरायची हे तुम्ही मला शिकवलं, पण आता मी ते अस्त्र वापरलं आहे आणि आता मला ते परत घ्यायचं आहे, तर मला ते घेता आलं पाहिजे ना. कारण अस्त्र टाकलं आता ते त्याच्या तंत्रात काही करत जाईल, जशी आजची आमची अस्त्र आहेत, आजची आमची शस्त्रास्त्र आहेत की त्याचा एक गाइडेड मिसाईल पाठवून दिला, आता ते काय करायचं तो परिणाम करून येईल. त्याला आम्हाला गाइडेड म्हटला तरी एका मर्यादेच्या पलीकडे ते आम्हाला खेचता येत, एका मर्यादेच्या पलीकडे तो आमच्या नियंत्रणात राहत नाही. त्यांनी सांगितलं, असे उपक्रम मला कळले तरी उपसंहाराशिवाय विद्या पूर्ण होत नाही. त्यामुळे आज शिकण्यासारखी गोष्ट आहे. शस्त्रास्त्र निर्माण करताना
हे अस्त्र जर आम्हाला नको आहे तर हे आम्हाला नष्ट कसं करता येईल हे आधी कळलं पाहिजे आणि मग ते अस्त्र आम्ही निर्माण केलं पाहिजे. तर इथे प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की मला तुम्ही ह्याचा उपसंहार शिकवा. विश्वामित्र म्हणाले, मला कौतुक वाटतं तुझं की तू मला उपसंहारासहित अस्त्र मागितलंस, मी तुला त्याचा उपसंहार सांगतो. त्याप्रमाणे त्यांनी त्याला उपसंहार शिकवला. आणि विश्वामित्र म्हणाले की अरे, तो मिथिलेचा राजा जो जनक आहे ना, त्या जनक राजानी आपल्या कन्येचा विवाह योजला आहे, पण तो वाट पाहतो आहे. आता म्हणाले, त्याला जेव्हा ही बातमी कळली आहे की रामाला ही शस्त्रास्त्र विद्या प्राप्त झाली आहे आणि तो बलानी युक्त झालेला आहे, तर आता तो आपल्या कन्येचा विवाह योजल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे तो जर आपल्या कन्येचा विवाह योजेल तर आपल्याला तिथे जायचं आहे. आणि त्याप्रमाणे विश्वामित्र या 4ही पुत्रांना घेऊन तिथे जातात, म्हणजे मिथिला नगरीत जातात. आणि मिथिला नगरीत जेव्हा पोचतात त्याच्या आधी त्यांना बातमी कळते की आता राजा जनकाने ते शिवधनुष्य काढून ठेवलं आहे, ते सिद्ध करून ठेवलं आहे. आणि त्यांना माहिती आहे की राम येणार आहे आणि तोच ह्या शिवधनुष्याचा भंग करणार आहे आणि मला माझी कन्या ही रामालाच द्यायची आहे. या भूमिकेमधून जेव्हा हा सगळा विषय विश्वामित्रांचा होतो आणि विश्वामित्रांचं रामायणाशी असणारं जे विशेष संबंधाचं स्वरूप आहे ते या प्रकारचं आहे. याच्यापुढे विश्वामित्रांचा उल्लेख कुठे तुरळक इकडे तिकडे येईल, परंतु जो प्रत्यक्ष संस्कार रामाला घडवून एक राजा म्हणून घडवून, आणि हे कुणाला वाटलं आहे? वसिष्ठांना वाटलं आहे. वसिष्ठांनी राजा दशरथाला सांगितलं आहे की दशरथा, रामाचं शिक्षण हे विश्वामित्राकडून होऊ दे. आता पहा, एकापेक्षा एक ऋषींची चरित्र पाहत चाललो. विश्वामित्रांचं चरित्र खूप विस्ताराने आहे, खूप घटना घडलेल्या आहेत. त्यांच्या या तपश्चर्येच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. आपण त्या सगळ्या घटनांचा उच्चार किंवा उल्लेख करणं अवघड आहे, परंतु एकापेक्षा एक चरित्र श्रेष्ठ आहे. त्याशिवाय ऋषीपण हे त्यांच्याकडे आलेलं नाही आहे. आपण जो एक भाग बघितला होता आत्ता की हा रुचिक आहे, तो जेव्हा सत्यवतीला म्हणतो की मी तुझ्याशी विवाह करणार आहे, विवाहित होऊ आपण, पण तुला विवाह जीवनाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मला नाही. केवळ ते रुचिकापर्यंत थांबलं आहे का? अगदी आजच्या काळामधले 2 मोठे संत, एक रामकृष्ण परमहंस आणि दुसरे, की त्यांच्याही जीवनामध्ये विवाह आहे, पण विवाहोत्तर जीवन जे आहे ते ज्या पद्धतीने ते ही जी उन्नत स्थिती आहे, या उन्नत स्थितीमध्ये त्यांनी नुसत्या गप्पा नाही मारलेल्या. वाल्मिकींनी रामायणामध्ये नुसतं आध्यात्मिक प्रेम हा शब्द नाही वापरला. जीवनं अशी आहेत की जी जीवनं त्या आध्यात्मिक प्रेमावरती किंवा त्या आध्यात्मिक सूत्रावरती, तत्वावरतीच ती जीवनं जगली गेलेली आहेत किंवा त्यांची श्रेष्ठता आपल्याला बघायला मिळते. एकूणच रामायणामधली काय म्हणू, रत्न म्हणू का त्या खाणीमधून निघणाऱ्या एकापेक्षा एक मूल्यवान अशी ठेव म्हणू, रामायण कितीही ऐकत गेलो, कितीही वाचत गेलो तरी त्याची महत्ता समजून घेताना ती अजून अधुरीच राहिली आहे असं वाटतं. आजचा विषय आपण इथे थांबवू आणि उद्यापासून आणखीन एका वेगळ्या विषयाला सुरुवात करू. नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तरा, मदमोह लोभ सुसरी किती डंखती विषारी, ते दुःख मा
राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया सुटले अफाट वारे मन तारु त्यात विथरे त्या वादळातुनिया नील राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया भ्रमभोवर्यात अडली नौका परी न बुडली धरुनी सुकाणू हाती बसले राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया प्रभु ही तुझीच मूर्ती हृदयी सदा बसू दे मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे जगतात सौख्य नाही आलो तुझ्याच पाया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया भवसागरी तराया भवसागरी तराया सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर